सगळे मिळून एकत्र लढलो तर आपल्याला कुणीही हरवू शकणार नाही। जगदंबानं जे करायचं ते केलं, आता पुढची लढाई गाव स्वतः लढल। जगदंबा, तू या लढाईत उतरणार नाहीस। अगं असा हट्ट करू नकोस। यदुबाबाने केलेली भविष्यवाणी विसरलात तुम्ही? काय म्हणाले यदुबाबा माझ्याबद्दल? अयो असुर नरेश, मीच बोलावलाय त्यांना। अयो तुम्ही कशासाठी बोलवलंय म्हणतो मी यांना? माझी एक योजना आहे। जेव्हा दरोडेखोर गावावर हल्ला करतील तेव्हा हेही दरोडेखोरांमध्ये मिसळतील अयो आणि शिवाचा अंत करतील। अयो, कुठल्या कुराड्यात आणून ठेवलं बघा मला। त्या बाईनं माझा बळी दिला तर संपलंच की हो सगळं। इथून काहीही करून बाहेर पडायलाच हवं। अयो काय म्हणता? मारून टाकणार का काय त्या पोराला? तसा तो चांगला पोरगा आहे बघा, आम्हाला काहीच त्रास नाही बघा त्याचा। असुर आहेस तू, विसरलास? कोण कुठला तो शिवा? प्रत्येक गोष्टीत माझ्या मार्गात आडवा येतोय। तुला त्याचा पुळका आलाय, त्याचा तर काटा काढेनच, पण तुलाही चिलटासारखा चिरडून टाकीन, कळणारही नाही। चुकलो म्हणतो मी। तुम्ही म्हणता तसंच होईल बघा असुर नरेश। शिवा जगदंबाच्या दिवसेंदिवस जास्त जवळ चाललाय, त्याला संपायची वेळ आली आहे आणि हे या वेळेच्या दरोडेखोरांच्या हल्ल्यातच झालं पाहिजे। अयो असुर नरेश, कधी कळणार तो हल्ला आणि कसं कळणार म्हणतो मी ते? म्हणून तीच माहिती काढायला गेली, पण ती कुठे अडकलीये कोणास ठाऊक। कुठं चालली होतीस? झाले काय ग तुझे तंत्र मंत्र करून? तुला काय वाटलं मी घाबरते की काय तुला? यापेक्षा सुद्धा खूप भयंकर गोष्टी बघितल्या बघ मी माझ्या या सुंदर डोळ्यांनी। हे असे जादूचे खेळ लहान पोरा सोरांना दाखव की ग, माझ्यावर काही उपयोग होणार नाही बघ ह्याचा। थांब, एक पाऊल बी पुढे टाकलंस तर वाटोळ होईल तुझं, वाटोळ। बळी द्यायला आणलंय तुला, तुझ्यावर कोप होईल, शैतानाचा कोप। हे असुर सैतान भूताखेतांची भीती कुणाला दाखवतेस की ग? मी ज्या मालकांची दासी आहे ना, त्यांनी जर ठरवलं तर तुझ्यासारख्या 100 बायकांचे बळी देतील ते एका क्षणात। म्हणजे हायस कोण तू? ते योग्य वेळ आली की कळेलच बघ तुला। काय करणार आहेस त्या गावात जाऊन? दरोडेखोर त्या गावावर कधी पण हल्ला करतील, गावाची राख झालेली असल। तुला खरंच असं वाटतंय का ग की असं होईल? दरोडेखोर हल्ला करणार हे तर होणारच आहे, पण त्यात गावाला काही होणार नाही बघ। त्या
त्या जगदंबाचं सोडच, पण माझ्या मालकांची सुद्धा इच्छा नाही की गावाला काही व्हावं म्हणून. त्यामुळे ह्यावेळी माझे मालकच वाचवतील बघ गावाला. काय बोलतेस तू? कोण आहेत कोण तुझं मालक? वेळ आल्यावर कळेलच बघ तुला. खूप मोठ्या शक्तींशी लढतीयस की ग तू. तुला उपयोगच होईल बघ माझा. तो कसा काय? एक योजना आहे बघ माझ्या डोक्यात. त्याने आपल्या दोघींचंही भलं होईल. वाटत असेल तर सांगते तुला. प्रभो, गावातील सगळी माणसं किती उत्साहात दिसत आहेत, पाहताय ना? जगदंबाने जणू ह्या गावाच्या वातावरणात प्राणच फुंकले. प्रत्येकाच्या अंगात चैतन्य संचारले. हो, जाणवतं तर आहेच. देवळातही सगळ्या गावकऱ्यांनी तिच्याबद्दल किती विश्वास व्यक्त केला. आणि आता दरोडेखोरांविरोधातल्या लढाईसाठी गावानं तिच्यासाठी जी तयारी केली आहे, त्याच्यावरून असं वाटतंय की गावकरी आता हरणार नाहीत. ते आता फक्त जगदंबावर अवलंबून आहे. म्हणजे या गावाच्या रोमारोमात जगदंबा एक ऊर्जा म्हणून वाहते. ती साक्षात तुळजाई आहे. त्यामुळे तिची शक्तीच गावकऱ्यांमध्ये उत्साहाचं वारं बनून संचारणार आहे. ती जोवर युद्ध खेळेल तोवर गावात ते चैतन्य असेल. पण ते तर होणारच ना. जगदंबा या लढाईत उतरणारच. तिच्याशिवाय ही लढाई अशक्यच आहे. जनक बाबा, अहो कसे आहात? नाही, बरेच दिवस गावाबाहेर होता ना तुम्ही, त्यामुळे आपली भेटच झाली नव्हती. पण आज तुम्हाला मंदिरात बघितलं आणि बरं वाटलं. होय, कामासाठी गेलो होतो. आदन बदन जावं लागतं. बर, जगदंबा कुठे आहे? आम्ही तिलाच भेटायला आलोय. ती आहे ना, आत आहे. अहो जनक बाबा, तिच्यामुळेच गावातल्या सगळ्या लोकांमध्ये उत्साह संचारलाय. आणि ती आतमध्ये बसून काय करते? बरोबर आहे तुमचं, पण तिच्या आईनं तिला घरातच थांबायला सांगितलंय. म्हणजे तिला लढाईला पाठवायचं नाही असं ठरलंय? भय जगदंबा या लढाईत उतरणार नाही. गंगाई वहिनी, हो काय बोलताय तुम्ही? हे ठरवलं तेच सांगतेय. जगदंबानं गावाला लढाईसाठी तयार केलं. आता पुढची लढाई गाव स्वतः लढल. वहिनी, अहो असं कसं चालेल? जगदंबा सगळ्या गावाची प्रेरणा आहे. गावातल्या लोकांमध्ये जे कौशल्य आहे, त्यांच्या अंगात जी शक्ती आहे, ती जगदंबानेच तर जागवली आहे. असं समजा की जगदंबा आता संपूर्ण गावाची सेनापतीच आहे जणू. ती लढाईला न येऊन कसं चालेल? जनक बाबा, तुम्ही तरी समजावा ना. हो, मी सांगितलं पण तिला पटतच नाही. गंगाई, गावाला असं वाऱ्यावर सोडून कसं चालेल? जगदंबा गेली नाही तर लोक घाबरून जातील. मला पुन्हा तेच सांगू नका. माझं ठरलंय म्हणजे ठरलंय. मी कुणाचं काही बी ऐकणार नाही आता. माझी मुलगी जास्त महत्वाची आहे मला. तिला काही झालं म्हणजे? काकी, अहो मी आहे ना, मी तिला काही होऊ देणार नाही. तू गेल्या वेळी तुझ्यावर विश्वास ठेवून लेकीला गावाबाहेर पाठवलं होतं. काय झालं? आगीत अडकली ती, बेशुद्ध पडली होती. जीवावरच्या संकटातून वाचली आहे ती. आता पुन्हा ईशाची परीक्षा घेऊ म्हणतोस?
जमायचं नाही. काकी, अहो यावेळी तसं काही घडणार नाही. एकदा तरी विश्वास. विश्वास? कोणावर बी विश्वास नाही माझा, आणि तुझ्यावर तर अजाबातच नाही. मला काय बी समजावू नगस, ऐकणार नाही मी. जा ना. काकी अहो, गंगाई अगं, प्रभू, हे वेगळंच संकट उभं राहिलं आता. ह्या लढ्यात जर जगदंबाच उतरणार नसेल तर गावाचं कसं होईल? गाव तर हरेलच. ज्याची भीती होती तेच घडते नंदी. आदिशक्ती आणि तुळजाने या नियतीच्या खेळात हा नवा पेच उभा केलाय. याचं उत्तर आता काय येतं तेच बघायचं. महादेव, खूप एकटं वाटतंय हो मला. मला या लढ्यात उतरायचंय, पण आईचा ठाम विरोध आहे. तिच्या विरोधाचं कारणही ती मला नीट सांगत नाहीये. मला तिचं मन दुखवायचं नाहीये. तिला माझी काळजी वाटते हे मी समजू शकते, पण गावाला माझी गरज आहे. मी या लढाईपासून अशी दूर नाही राहू शकत. सगळं काही ठीक होईल जगदंबा. फक्त स्वतःवर विश्वास ठेव. महादेव, मी मनाने तुमच्यापर्यंत पोचले होते, तुमच्याशी बोलत होते. तसंच आता तुम्हीही माझ्यापर्यंत पोचा आणि मला मार्ग दाखवा. गंगाई, काहीतरी भयंकर घडतंय. मी बघून येतो. हो, नका जाऊ. अगं, अंगणातूनच बघतो, तू बाहेर येऊ नको. हा, शंखनाद होतोय, म्हणजे दरोडेखोरांनी गावावर हल्ला केलाय. गाव बेचेरा करून टाका. जावा. काय झालं? परिस्थिती लय बिकट आहे गंगाई. दरोडेखोर पिसाळल्यागत वागतायत, दगड मारतायत आणि आपल्या गावकऱ्यांचं त्यांच्या पुढे काय बी चालत नाही. अरे देवा. आई, हे बघ, गावातल्या लोकांना माझी गरज आहे. दरोडेखोर त्यांना हरवतील.
मला जाऊ दे. नाही, तू घराबाहेर जायचं नाहीस. मी नाही गेले तर अनर्थ होईल आई. जे काय व्हायचं ते होऊ दे, पण तू बाहेर जायचं नाहीस म्हणजे नाहीस. तू आम्हाला अडवणार? तुळजाई, तू सगळं बघतेस, तुला सगळं समजतं. गावाला माझी गरज आहे, पण मी नाही जाऊ शकत. आता तूच काहीतरी मार्ग दाखव. अयो मीच की हो. जा, आपलं काम व्यवस्थित होऊ द्या. त्या शिवाला शोधून त्याच्या मागे आपले असूर लावा. अयो ते होईलच की हो, पण एवढी तयारी करून सुद्धा हरायला लागलीत की हो हे गावकरी. हे कसं काय म्हणतो मी? तेच मलाही कळत नाहीये. जगदंबा कुठे आहे? अयो हे काय होतंय? अचानक माझे डोळे का जड व्हायला लागले? एवढी झोप का येते? मला बी झोप येते. काय प्रकार आहे हा? त्या दरोडेखोरांनीच काही बाई के हा काय प्रकार आहे? आई बाबा बसल्या बसल्या झोपून गेले. नेमकं काय झालं असेल? गावात दरोडेखोर आल्यात. पळा पळा लवकर, पळा पळा, जीव वाचवा, पळा. काय करू? माझं गाव संकटात आहे. इथे आई बाबांनाही नक्की काय झाले माहिती नाही, पण या क्षणी गावावरचं संकट मोठं आहे. त्यांना वाचवणं जास्त महत्वाचं आहे. आई, मी घरातून बाहेर पडावं अशी तुझी इच्छा नव्हती, मला माहिती आहे, पण गावासाठी मला हे करावं लागणार. नेमकी अशाच वेळी तुम्हाला झोप लागली आहे. हा देवीचाच संकेत आहे. मला माफ करा.
इथे लपून बसला होता होय तुम्ही? शेवटी शोधलंच की नाही तुम्हाला? आता तुम्हाला कोणीही वाचवू शकणार नाही. हिम्मत असेल तर माझ्याशी लढा. बघा, आता यांच्याकडे शस्त्रही नाहीयेत. घाबरण्याचं कारण नाही. पकडा यांना. आता सोडू नका यांना. चांगली अद्दल घडवा.